जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद हाय हाय मोदी सरकार 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 जी काही नीट पेपर फुटी झाली त्या पेपर फुटीमुळे एकूण 21 जणांनी या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केली आणि त्यांना कुठेतरी श्रद्धांजली मिळावी, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि या दोषींवर कारवाई व्हावी म्हणून देवगड महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं। खरं तर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या आंदोलनाला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की एकही आंदोलक या ठिकाणी भाडे तत्वावर आणलेला नाही। काही लोकांना सवय असतं की भाडे तत्वावर या ठिकाणी आंदोलक आणून आंदोलन करायचं, परंतु या जंतर मंतरवर चालू असणाऱ्या आंदोलकांवर जो काही अमानुष लाठी हल्ला झाला, त्यातल्या मुलींवर जो काही लाठीचार्ज झाला, अक्षरशः त्यांचे कपडे फाडले इथपर्यंत यांची मजल गेली। खरं तर गृह खात्याने याची पूर्णपणे जबाबदारी घेऊन या ठिकाणी अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। गेले 21 दिवस जे सोनम वांगचुक आणि अभिजित तिपके यांचं आंदोलन शांततापूर्ण वातावरणात चालू होतं देशामध्ये आणि ते हिंसक बनण्याचं काम या पोलिसांनी आणि गृह मंत्रालयाने केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा पहिल्यांदा आम्ही निषेध व्यक्त करतो। खरं म्हणजे तुम्ही बघितलं असाल 21 दिवस शांततापूर्ण वातावरणात आंदोलन चालू होतं, उपोषण चालू होतं आणि त्यावेळी सरकारला एक आंदोलकांना भेटण्याची वेळ होती आणि त्या 20 दिवसात भेटून त्यांनी शांततापूर्ण वातावरणात हे आंदोलन शमवलं पाहिजे होतं। त्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता। पूर्ण देशभरात एवढी लाट असताना या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा काय घेत नाहीये? कसला इगो या सरकारला आहे? कसली 56 इंचाची छाती तुमची कमी होणार आहे? हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण आजही तुम्ही बघत असाल इतके सगळं हिंसक होऊन सुद्धा आजही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही। ही देशातली शोकांतिका आहे। कुठच्या देशाने देश चाललाय, कुठच्या दिशेने देश चाललाय ही खरं म्हणजे विचार करण्याची जी वेळ आहे ती लोकांवरती जनतेवरती आलेली आहे। हा हुकुमशाहीकडे देश चाललाय की काय? खरं म्हणजे तुम्ही बघितलं असाल की मागच्या वेळी सुद्धा आधीचे पंतप्रधान असतील, आधीची सरकार असतील, ती उपोषणकर्त्यांना भेटायला जायची, त्या ठिकाणी आवाज उठवल्यानंतर त्या ठिकाणी भेटायला जाऊन त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करायची। पण हे सरकार आहे की कुठचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे तोडगा काढण्याचा प्रयत्न करत नाही आहे। विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे लाठीमार या सरकारने केलेला आहे। त्या शांततापूर्ण वातावरणामध्ये जे उपोषण करत होते त्यांच्यावरती लाठी हल्ला केलेला आहे, त्याचा खरं म्हणजे आम्ही सर्वांनी निषेध या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी विद्यार्थी पण या ठिकाणी जमलेले आहेत। पूर्ण सिंधुदुर्गातनं एक आवाज उठवतोय। तुम्ही बघितलं असाल कणकवलीत असेल, सावंतवाडीत असेल, वेंगुर्ल्यात असेल, सगळीकडनं हा आवाज उठतोय। ह्या देशभरातला आवाज, हा जो सिंधुदुर्गातला आवाज आहे, हा देशभरातला आवाज या सरकारपर्यंत पोहोचून दे आणि लवकरात लवकर शिक्षण मंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांचा ज्यांनी विद्यार्थ्यांवर लाठी हल्ले केले आहेत त्या गृहमंत्र्यांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे अशी भूमिका आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। आणि हे जे आंदोलन आहे आमचं ते या विद्यार्थ्यांसाठी आहे। हे एक दिवस आम्ही विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि प्रत्येकाने, या सिंधुदुर्गातल्या प्रत्येकाने, ह्या देशातल्या प्रत्येकाने ह्या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि ही जी अराजकता देशामध्ये माजवलेली आहे ती संपवली पाहिजे।